इराण मुस्लिम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित? इराण कसा बनतोय मुस्लिम देशांचा खलिफा? महासत्ता अमेरिकेच्या इज्जतीची इराणनं पुरती धुळधाण उडवली आणि अमेरिकेला दुबळ्या पाकिस्तानच्या मदतीनं शस्त्रसंधी करण्यास भाग पाडले। आता 2 आठवड्यांची शस्त्रसंधी झाली असली तरी इराणनं एकाच दगडात अनेक पक्षी मारले। अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर इराणनं आखाती देशातील अमेरिकेचं लष्करी तळ असलेल्या मुस्लिम देशांनाही लक्ष्य केलं। सौदी अरेबिया, इराक, बहरीन, कतार, कुवेत, ओमान, जॉर्डन, तुर्की, सिरियावर हल्ले चढवले। त्यामुळे अमेरिकेच्या इज्जतीची लखतरं वेशीला टांगली। महासत्ता असूनही अमेरिका ही या आखाती देशांचं संरक्षण करू शकलेली नाही। त्यामुळे इराणचा आखाती देशांमध्ये दबदबा वाढलाय। खरं तर आत्तापर्यंत मुस्लिम धर्मातील शिया आणि सुन्नी देशांमध्ये संघर्ष होता। सौदी अरेबिया आणि तुर्की हे आपण सुन्नी मुस्लिम देशांचे खलिफा बनण्यासाठी प्रयत्न करत होतो। तर शिया सुन्नी वादात न पडता मुस्लिम म्हणून एकच आहोत अशी भूमिका आयातुल्ला अली खामेनींची होती। मात्र सौदी आणि तुर्कीला हा दावा मान्य नव्हता। त्यामुळे इराकसह हे देश इराण विरोधात अमेरिकेच्या वळचणीला गेले होते। आता या देशांचा आका असलेल्या अमेरिकेला इराणनं झोडपून काढलं। त्यामुळे पाकिस्तान सारख्या देशाच्या मदतीनं अमेरिकेनं युद्धबंदी घडवून आणली। आता ही युद्धबंदी इस्रायल आणि अमेरिका पाळणार की नाही याबद्दल शंका आहे। मात्र इराणनं आखाती देशांवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एक फुलप्रूफ योजना बनवली आहे। इराण येमेनमध्ये हुती बंडखोरांना मदत करतो, तर गाझापट्टीत हमास, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, इराकमध्ये शिया मिलिटंट या गटांना शस्त्र पुरवण्यासोबतच प्रशिक्षणासाठीही मदत करतो। एवढंच नाही, इराणच्या 10 अटींवरच अमेरिकेनं ही युद्धबंदी केली। या अटी नेमक्या काय आहेत पाहूया। होर्मुझवर इराणचं नियंत्रण असावं, अमेरिकेनं आखाती देशांमधील सैन्य कमी करावं, इराणवरील निर्बंध कमी करावेत, इराणच्या युद्धाच्या बदल्यात नुकसान भरपाई, आखाती देशांमध्ये कायमची शांतता नांदण्याची हमी। आता इराणनं अस्तित्वाची लढाई बनवून अमेरिकेला गुडघ्यावर आणलं। त्यामुळे आपला आकाच बेइज्जत झाल्यानं तुर्की आणि सौदी अरेबिया इराण पुढे आता दबूनच वागण्याची शक्यता आहे। त्यामुळे 153 देशांच्या इस्लामिक देशांच्या संघटनेचं नेतृत्वही इराणकडे येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।